फोटो बिटो काढून पाण्यात थोडासा धिंगाणा करून निघालो आहे आता आम्ही. इथं कुठं तर नरसिंहाचं मंदिर आहे म्हण, त्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि तिकडून निघू. इथपर्यंत पाणी असते. हे सगळे जे खडकं पांढरे पडलेत ना, सगळे पाण्याखालचे आहेत. काय लेवलला गेले रे बाबा हे पाणी. हिला येते ना, सावकाश घेतो. चलो बाय बाय धोम डॅम, भेटू पावसाळ्यात. आरामात जाऊ दे, आरामात एकदम. चला काढली राही ना गाडी. मला जरा टेन्शन झालं नाही का, त्या सिंहगडवरून एवढ्या छोट्या दगडावरून पडली होती. म्हणलं आता ह्याचा स्लोप असला आणि एवढी रेती तिथं, जरा ब्रेक दाबला की झाली स्लिप गाडी. पण मस्त प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक बॉटल मस्त केलं हे ना. या फिरा आपण कचरा पेटीतच टाका, सगळीकडे टाकू नका. वाई 9 किलोमीटर. चांगलंच कॅनलचं पाणी चालू आहे. ते फेकडंच आहे ते वाटतं, धोम डॅममधूनच सोडलेलं असणार आहे. इकडं छोटा कॅनल बंद आहे, इकडं मोठा कॅनल. बापरे काय प्रेशरनं पाणी आहे रो. गेली का काय चिमणी. शिट, टायराखाली चिमणी गेली राव. सॉरी यार, चुकून झालं. आज कसं मिली. लागलं तर नाही ना. अरे यार चुकून मिली यार. मिली नाही, अजून जिवंत आहे. जास्त लागलं नसेल, पाय गेला वाटतं हिचं. काय करू यार, काय करणार आता. तिनं डायरेक्ट येऊन घुसली, असं कळालं पण नाही. मी काय मुद्दाम अंगावरनं पण नाही घातली तिच्या गाडी. सॉरी यार चिमणी, तुला इथंच सोडून जातो मी. सॉरी, काय होणार नाही. तू नीट होऊन उडशील, ठीक आहे. इथं झाडाच्या सावलीला बस, ओके. उतर 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 उतर. काय होत नाही. उतर, चल उतर. जायचं आहे मला. गेलं इथं सोडणं बरोबर आहे का नाही काय कळलं ना मला. पाणी पण नाही. चल उड. बाय, काळजी घे. काय होणार नाही, तू नीट होशील. सॉरी बजरंगबली, काळजी घे तिची, नीट कर तिला. चुकून झालं, तुला पण माहिती आहे. ते झालं नाही माझ्याकडून असं एकदा. फक्त गावाकडं असताना खारुताई झाली होती, पण ती तिथं पिल्लू होतं, एक्सपायर झाली तिथं. पण हिला काय होणार नाही अशा अपेक्षा करतो, कारण की मला रक्त वगैरे कुठं दिसलं नाही. पण ते मे बी मार लागल्यामुळं थोडं ही झालं असेल तिला. आलो आपण नरसिंह मंदिराकडं. बापरे, चांगलंच जुनं मंदिर दिसायला लागले. दर्शन घेऊ. हे नरसिंह सिद्धेश्वर देवस्थान. इथं आल्यानंतर बघा, पहिल्यांदाच लिहिले फोटोशूट, व्हिडिओ शूट, प्री वेडिंग, वन्य बाबींसाठी अनुमती आवश्यक. आता आपण इथपर्यंत शूट करू. मधल्या शूटसाठी बघू कोण आहे, त्यांच्याकडून परमिशन घेऊ. इथं व्हिडिओ शूट करायसाठी त्यांनी परमिशन दिली नाही, त्याच्यामुळे मी बाहेरूनच टेक घेतो आहे. आम्ही मध्ये जाऊन दर्शन घेतलं, दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. आणि इकडं सिद्धेश्वरांचं मंदिर, महादेवाचं मंदिर, इकडचं दर्शन प्रॉपर झालं. आणि
याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवला आहे. आणि हा जो दिसतोय तुम्हाला प्रॉपर लाकडी मंडप आहे. मी आता शूज घातल्यामुळं मध्ये जाऊ शकत नाही, तुम्हाला लांबूनच दाखवतो. तर ओव्हरऑल असं हे मंदिर आहे. या मंदिराचा काही जास्त इतिहास आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळं मी पण तुम्हाला जास्त माहिती नाही सांगू शकणार. चला मग निघू तिथून. आता आपण आपली सगळी मंडळी पुढे गेली. आता लोकांना सगळं इझी भेटायला लागले ना, किंमत राहिली नाही. म्हणजे आता कसं आहे माहितीये का, बारकाव म्हणजे कसं की प्रत्येक वस्तू कशी वापरायची. रेशनला साड्या मिळायच्या साध्या, त्या साड्या फक्त सणाला कुठं बाहेर जाताना घालायचे. अशा जोडलेल्या साड्या, तीन साड्या एकाला जोडलेल्या त्या नेसायच्या. पैसा नव्हता. अरे वाईकडे गेले का, कुठे गेले? अच्छा इकडे गेलेच. स्टोरेज फुल झालं का? चला यार, ही मोटर ब्लॉगिंग म्हणजे खूप इझी वाटते ना रे. खरंच छोटे छोटे राईड होते तर मला काय वाटलं नाही एवढं, पण बाबा प्रत्येक वेळेस उतरा, कॅमेरा माउंटवरचा काढा, त्यात सेल्फी स्टिकला लावा, त्याच्यानंतर माईक काढा हेल्मेटचा, परत चेस्टला कॉलरला सेट करा. बापरे, हेल्मेट, ग्लव्स, बलक लावा, जॅकेट, शूज, अवघड गोष्टी सगळ्या मेंटेन करणं. लोकांना बघताना काय वाटतं भाई, ही नुसतं गाडीवर फिरते, ही करते, ती करते, नुसतं इकडचे फोटो तिकडचे फोटो टाकत राहते. मी मानतो बाबा त्या मोटर ब्लॉगर लोकांना, जे प्रॉपर केअरअप करून जातात भाई. खरंच श्रीमान लेजंड भाई. तो करतो पूर्ण त्याची गँग टोळी करते. नंतर ते स्वतः रोज आधी बरेच मोठं ब्लॉगर असे, आता आम्ही ज्याला बघतोय त्याचं नाव घ्यायला लागलो मी. बाकीचे असे नाही का, आता मी इथून टर्न घेतलो तर उतरणार, तिथं ट्रायपॉड सेट करणार, कॅमेरा सेट करणार आणि टर्न घेऊन पुढं जाणार. मग पुढं गाडी पार्क करून वापस येणार, ते ट्रायपॉड उचलणार, मोबाईल घेणार, येणार, लावणार. एवढे एफर्ट्स घेतात रे बाबा. माझं असं म्हणणं आहे एवढं की जे कोण एफर्ट्स घेत आहे तर प्लीज त्यांना तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या एका लाईकने, एका कमेंटने त्यांना एवढं हे भेटते, काय बोलतात त्यांना, मोटिवेशन. तर मला एक सांगायचं होतं, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात मेन कमेंट करा. कमेंटमध्ये तुमचे सजेशन सांगत जावा मला. आणि एवढं सगळं झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. सगळ्यात महत्त्वाची बेल आयकन आहे. तुम्ही काय करताय, चॅनल सबस्क्राईब करताय, ओके ठीक आहे तिथपर्यंत, पण ना बेल आयकन प्रेस करत नाही. मग त्यामुळं काय होतं माहिती आहे का, तर मी नेक्स्ट व्लॉग अपलोड केला की तुम्हाला त्याचं अपडेट्स भेटत नाहीत, नोटिफिकेशन येत नाही की बाबा ऋषिकेशने त्याचा नवीन ब्लॉग अपलोड केला आहे, जाऊन बघा. आता तुम्हाला काय नाही कळणार. मग मला मॅन्युअली तुम्हाला मेसेज टाकावं लागणार. मग तुम्ही म्हणणार अरे यार त्याचा तर ब्लॉग आला, आपल्याला तर माहीतच नाही. मग त्याच्यासाठी बेल आयकन ऑलवर सेट करा. एकच नंबर, ब्लॉग आला, काही जरी आलं शॉर्ट वगैरे, तर मला दनणारी नोटिफिकेशन येऊन पडणार, त्यांना खटाकणार आहे, त्याच्यावर क्लिक करायचं, बघून घ्यायचं. शॉर्ट असेल तर बघून घ्या, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा विदाउट स्किप करता. थोडंसं वॉच टाईम पण वाढेल माझा. ओके, तर सपोर्ट करा मित्रांनो, एवढंच सांगायचं होतं मला. 11:15 वाजलेत. अरे काय बापरे, अबे 11:15 वाजलेत ना. आता मला फील यायला लागलं की 2-2:30 वाजलेत. पहिलं रे बाबा असलं ऊन. बाबा बाबा बाबा, आता हे गाव भागात आहे, आम्ही निसर्गाच्या कुशीत आहे, तर एवढं ऊन फील व्हायला लागले. जेव्हा आम्ही ही जागा सोडेल आणि बाहेर हायवेला लागेल, काय करणं नाही वाटेल मग मला तर. रस्ता पण एकदम मस्त आहे. याच्यासाठी 2 कॅमेरे पाहिजेत राव. तुम्हाला माझा व्ह्यू दाखवायचा म्हणलं तर समोरचा व्ह्यू जाते, समोरचा व्ह्यू दाखवायचा म्हणलं तर माझा व्ह्यू जाते. तर आता
काय करणार आता, सध्याला आपलं बजेट नाही 2 कॅमेरे अफोर्ड करायचं. इन फ्युचर आपण घेऊ लवकरात लवकर 360 कॅमेरा, म्हणजे तुम्हाला मल्टिपल अँगलनं दाखवता येईल मला व्ह्यूज वगैरे. होतील सगळ्याच गोष्टी हळूहळू ॲड. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे बघा. तुमचा सपोर्ट भेटला की विषय संपला. मग बघा तुम्हाला असा कंटेंट काढून देतो, विषयच खोल. मग तुम्ही प्रत्येक वीडियोवर सो खुशीनं, हाँ भाई इसने ऐसा वीडियो बनाया कि उस पर कमेंट तो बनता है. ए क्रेन वाले भैया दमानं जरा. अरे उतरावर ना गाड्या तर म्हणतो ना मित्रांनो, छोटा रोड आहे एक तर. इकडं आहे फडणवीसवाडा. आम्ही फडणवीसवाडा स्किप करायचं ठरवलं आहे, कारण की वैशालीला आणि साक्षीला इव्हिनिंगच्या ट्रेन, संध्याकाळी 6च्या ट्रेनने मुंबईला परत जायचं आहे. तर उशीर न हो या हिशोबानं आम्ही स्पॉट स्किप करायचा ठरवला. आता समोर आम्ही चाललो आहे आता गणपती मंदिर, कुठलं तर आहे जुनं मंदिर आहे म्हणून, काय तर म्हणलं आहे यार गणपतीचं नाव, महागणपती. हां आय थिंक महागणपतीचं आहे, बरोबर आहे. महागणपतीच्या दर्शनासाठी चाललो आहे. तिथून परत आणखीन एक महादेवाचं मंदिर आहे, तिथलं पण दर्शन घ्यायचं. त्याच्यानंतर खायचा प्लॅन आहे. आणखीन तर काही सध्याला भूक लागली नाही एवढी, कारण की उन्हाळ्यात भूक लागतच नाही लवकर. काय माहिती. एक्झॅक्ट माहीत नाही, मी माझा अंदाज सांगायला. मंदिर चांगलंच मोठं दिसेल. तीन आहेत. जाताना करायचे का येताना? आता करायचे का? पेमेंट कधी करायचं असते, जाताना का येताना? जाताना म्हणतो म्हणजे आत्ताच. टू व्हीलर. हे आहे वाईमधलं काशी विश्वेश्वर मंदिर, जे की ढोल्या गणपतीच्या बाजूलाच आहे. ढोल्या गणपतीलाच महागणपती असं सुद्धा म्हणतात. तर काशी विश्वेश्वर मंदिरातून बाहेर आल्या हे जे मला समोर दिसायले हे आहे महागणपती मंदिर, म्हणजेच ढोल्या गणपती मंदिर. अरे बापरे, पाहिलं तर मागो. अरे बाबा, महागणपती आणि काशी विश्वेश्वर मंदिराचं एकदम व्यवस्थित दर्शन झालं चांगल्या पद्धतीने. आता दर्शन घेऊन आम्ही निघालो. सगळ्यांना भूक लागली. सकाळी फक्त सगळ्यांनी चहा पिला होता, त्याच्यानंतर थोडेफार एखादं बिस्किट आणि कुरकुरे वगैरे काहीतरी खाल्ले. आता सगळ्यांना भूक लागली, सगळे थकलेत बघा कसे चालायला लागले. पण कौस्तुभची एनर्जी एकदम आहे भाई, काय पण म्हणा तुम्ही. आता आम्ही चाललो आहे कुठंतरी प्रॉपर जेवण करायला. बघू जेवण करून पुढचा काय प्लॅन होते ते तुम्हाला सांगतो. मंदिरापासून जवळच एक 200 मीटर अंतरावर साक्षीने सांगितलं की एक चांगलं हॉटेल आहे, तर ती चालली आहे आम्हाला घेऊन सगळ्यांना तिथं. ती अगोदर गेली होती म्हणे या ठिकाणी, तिथे खायचं ठरले. चला यार, माझी तर जीप पण वळणे गेली आहे भाई, एवढी एनर्जी लो झाली आहे. आणि ऊन तर वरनं एवढं वाढलं आहे ते मला सांगू का. 1:30 वाजले असतील आत्ता, 12:30 वाजलेत आणि ऊन असं पडलं आहे दुपारचे 2:30-3 वाजलेत. हे कंडिशन चालू आहे बेकार. तिथंच महागणपतीजवळ असलेले एक नाव काय, बंडूखोरे यांच्या मेसमध्ये आम्ही आलो जेवायला. आपलं जेवण आलेलं आहे, तुम्हाला दाखवतो एकदा काय काय पदार्थ आहे. बघा, पापड, चपाती, आय थिंक कोशिंबीर आहे, लोणचं आणि 3 प्रकारच्या भाज्या आहेत. गर्दी भरपूर आहे, तर आधी पटकन जेवण करून घेऊ द्या, नंतर तुम्हाला रिव्ह्यू देतो जेवण कसं होतं. चला खाऊन घेतो पटकन. जेवण आपलं 1 नंबर झाले, 1 नंबर जेवण होतं. मला त्याच्यातलं आवडली म्हणजे कोशिंबीर, 1च नंबर लागत होती कोशिंबीर. आणि सोबत कैरीचं पण होतं, कैरीचं पण छान होतं. आता आलो आम्ही पार्किंगला, जिथं आम्ही महागणपती आहे बघा, हे महागणपतीचं मंदिर, तिथं बाईक पार्क केली होती. त्या पार्किंगमधून आता बाईक घेऊन आम्ही चाललो आहे
नेक्स्ट आता पुढचं कुठलं स्पॉट ठरतं ते मला पण माहीत नाही. बघू आता पुढचा काय प्लॅन होतं आहे का. आता पोरं म्हणते डायरेक्ट आपण घरी जाऊ. जे काय होतं ते डिसिजन मी तुम्हाला सांगतो. चला निघूता. तर सध्या तरी काही प्लॅन नाही आहे. आता आम्ही कुठंतरी मध्ये थांबणार आहोत थोडंसं सावलीला. शॅडोला पाणी पाजायचं आहे. तिला खाऊ तर घातली, तिनं काही जास्त खाल्ली नाही. तिला उन्हाचा त्रास व्हायला लागल्यामुळे तिला थोडंसं एक सावलीला बसून पाणी पाजायचं आहे. डायरेक्ट पुणे गाठायचा प्लॅन आहे, कारण की आता साक्षीला जायचं आहे. इव्हिनिंगची तिची 6ची ट्रेन आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं तिला मुंबईला जायचं आहे, साक्षीला आणि वैशालीला. तर मग पुढचे सगळे म्हणजे काय प्लॅन झालाच नव्हता. आम्ही असं ह्या स्पॉटवर पोहोचायचो आणि ठरवायचं आता कुठं जायचं, त्या स्पॉटवर पोहोचायचं ठरवायचं आता कुठं जायचं, असं करत आलो आहे आम्ही. तर त्याच्यामुळं आता पुढचा काही प्लॅन नाही. पुढचा एकच प्लॅन, डायरेक्ट पुणे.